हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज फक्त ब्लाऊजच कटिंग करण्यात आलं, कारण एकही शिवलं नाही. कारण आता बघा, अस्तर आणायला गेले होते. आधी 1-2-4 अस्तर आणले आणि त्याचसोबत एक लेस आवडली म्हणून लेस पण आणली आणि 2 धागे आणले, म्हणजे रील आणली. तर आता एकाच कस्टमरचे हे 2 ब्लाऊज होते. तर आता इथे बघा, मी बघत होते माप आणि मग हे आधी कट करून ठेवायचे होते. आता झालं 2-4 दिवसांनीच पंचमी तर आलेली आहे जवळ, आणि मग नंतर सगळ्यांना तर पंचमी दिवशीच सगळ्याला पाहिजे आणि यानंतर देतात 2 दिवस सण आहे, म्हणजे अगोदर 2 दिवसांनी अगोदर आणून देतात. आता ते टेलर लोकांनी कसं धावपळ करून कसं शिवायचं हे तर मला तर समजतच नाही. इतकी दगदग होते ना. जरा आणखीन एक 4 दिवस अगोदर आणून देतच नाहीत. 2 दिवस आहे म्हणजे आणून देतात सगळ्यांना, आणि सगळ्यांना त्याच दिवशी हवं असतं, ज्या दिवशी सण आहे त्या दिवशी. मग आता टेलर लोकांनी कसं करायचं, मला तर इतकं दगदग होत आहे ना, धावपळ होते. तर मी म्हणलं मी याच्यातलं एकच देईन. मग म्हणलं त्यांना सांगितलं एक झाला तर एकच देईन, कारण दुसऱ्यांचे पण आहेत तसं द्यायचे शिवायचे. तर मग ठीक आहे म्हणले. मग म्हणलं लगेच त्याच हाताने म्हणजे कट करायला बसलो तर आपण ते दोन्ही पण एकदाच कट करून शिवूयात, आणि झालं तर शिवणं झालं तर ठीक, नाही झालं तर मग एकच का होईना शिवून देऊयात. म्हणून मग लगेच कट करायला बसले होते. आता ह्या कस्टमरचे ना 4 ब्लाऊज होते, पण सगळे ब्लाऊज शिवून पण झालेले आहेत. पण हे अस्तर मॅचिंग होत नव्हतं आणि भेटलं नव्हतं अगोदर, त्याच्यासाठी मी आज जाऊन आणले. आणि मग नंतर ते आणल्यानंतर मग लगेच हे कट करून घेतलं. कधी कधी ना असतात, पण लवकर मिळत नाही मॅचिंगचं, त्याच्यासाठी उशीर पण होतो आपल्याला. तर बघा, आता काम तर भरपूर पडलेलं आहे शिवायचं, पण कसं मॅनेज करू हे कळतच नाही आहे. तर एक का होईना मी सणाला देते म्हणून सगळ्यांना सांगितलेलं आहे, आणि जर मी नाही दिले तर मग खूप कस्टमरवर वेगळा म्हणजे निगेटिव्ह परिणाम पडेल, कारण त्यांनी लवकर देत नाहीत असं वाटेल. म्हणून मग मी एक तरी देते म्हणून शिवायला म्हणजे कटिंग करायला बसलेली आहे. आता सगळ्यांची कट करून घेते आज सुरुवातीला, आणि मग नंतर जसा वेळ भेटला तसा शिवून घेते. तर बघा, तुमची पण असंच होते का? सण आलं की धावपळ? माझी तर खूप धावपळ होते. घरचं सगळं काम आवरायचं आणि मग नंतर बसायचं आणि करायचं. याच्यासाठी तर इतकं धावपळ व्हायला नाही आता, अजिबातच खूप थकवा येत आहे. तर आता ते पण ब्लाऊज झालेलं आहे, आणि आता हे पण ब्लाऊज झालं. याला पण अस्तरावरती कटिंग करून घेतलेलं आहे. एका कस्टमरचे एका कस्टमरचे 2 आणि एका कस्टमरचे 5 आहेत. अशा पद्धतीने तर मी सगळे हे कटिंग करून घेतलेले आहेत. आता मी पुढचं ना जे शूट करायचं होतं ते शूट करणं झालंच नाही, कारण इतकंच शूट केलं, कारण लक्षातच राहिलं नाही नंतर शूट करायचं, कारण इतक्या कामामध्ये वेळच भेटत नाही आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ पण लवकर येत नाही ते आपल्या चॅनलवरती. तर आजच्या पुरते एवढंच. तर बस, पुन्हा भेटूया आणखीन एक